पाहूयात पुढची बातमी। महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये खुर्चीवरून मानापमान नाट्य रंगलं। तटकरेंना बाजूला करून बावनकुळे मधल्या खुर्चीवर बसले। बावनकुळेंनी मध्य भागाची खुर्ची पटकावली, त्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही आलबेला आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर नेत्यांमध्ये वर्चस्वाची संगीत खुर्ची तर रंगली नाही ना असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। संयुक्त पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीमधील 3 जे महत्त्वाचे पक्ष आहेत ते उपस्थित होते, त्यातील नेते उपस्थित होते, पण त्यांच्यामध्ये संगीत खुर्ची रंगल्याचं पाहायला मिळालं। असं वाटतं की अजितदादा गटाच्या बद्दल काहीही प्रश्न असतील तर त्यांचे प्रवक्ते त्यावरती अधिक जास्त अधिकृतपणे प्रतिक्रिया देऊ शकतात। मी उगाच बेगानी शादी में अब्दुल्ला होण्याचं काही कारण नाही। माझ्या पक्षाच्या संबंधाने जर प्रश्न असेल तर निश्चितपणे मी त्याची उत्तरं द्यावीत। पण भाजपा आणि अजितदादांचा गट या दोघांचं जर त्यांचं मिया बीवी राजी तो क्या करेगा सुषमा काजी, तर मी कशाला त्याच्यामध्ये पडू। महायुतीमध्ये आता जो मोठा भावाचा तुम्ही प्रश्न काढलाय, तर आम्ही तिघेही वेगवेगळ्या घरातनं एका व्यासपीठावर एका खुर्चीमध्ये बसलेलो आहोत। त्याच्यामुळे सुनील तटकरे साहेबांना जर बावनकुळे साहेबांनी उठवलं असेल तर त्यांची काहीतरी चर्चा आणि विनिमय तिथं झाला असेल। मध्यभागी बसले म्हणून ते मोठे झाले किंवा शेजारी बसले म्हणून कमी झाले असा कोणताही आमच्या महायुतीमध्ये गैरसमज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।